त्यावेळेला मत मागायला जरूर तुमच्याकडे येतो, पण नुसतं निवडून गेल्याच्या नंतर आम्ही आमच्या चोऱ्यामध्ये विरोध नाही, कार्यकर्ते म्हणून जे जे समाजाला पाहिजे ते समाजाला द्यायचा प्रयत्न हा आम्ही सगळी मंडळी करत असतो. निलेश स्वामींनी उल्लेख केला की ही आमची शेवाळवाडी तशी दुष्काळ आहे. या पूर्व काळामध्ये पोटाच्या उपजीविकेसाठी आपण बाहेर जायचो. आता काही सुविधा झाल्या आणि सुविधा झाल्यामुळं काही ना काहीतरी क्षेत्र आता इथं बागायती झालेलं आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज सकाळीच आम्ही निगोटवाडीला गेलो होतो. तो आवळीचा बंधारा म्हणून जो बंधारा आहे ना, तुम्हाला माहित असेल, तो आवळीचा बंधारा आहे, पण त्याच्यात पाणी टिकत नाही आणि त्यामुळं त्या बंधाऱ्याची नव्यानं बांधणी करण्याच्या कामाच्यासाठी जवळजवळ 61 लाख रुपये जिल्हा परिषदच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून आपण मंजूर केले. उद्याच्या काही दिवसामध्ये तो बंधारा झाल्याच्या नंतर निश्चित प्रकारे निगोटवाडी असू द्या, शेवाळवाडी असू द्या किंवा बाकीचा परिसर असू द्या, तिथं कायमस्वरूपी पाण्याची सोय होणार आहे. आता 8 महिने पाणी मिळतंय, पण 4 महिन्यात मध्ये तोटा येतो आणि म्हणून त्याच्याच बरोबर आमचा आणखीन एक प्रयत्न चालू आहे की बरेच वर्ष चर्चा चालू आहे 2008 सालापासून की पांडवदरा नावाचा एक जागा आहे आणि त्या पांडवदऱ्याला सुद्धा आता आपण एक बंधारा बांधतोय आणि तो मोठा बंधारा आहे. त्या बंधाऱ्यामधून सातगाव पठाराला सुद्धा पाण्याची लिफ्टची शेतीसाठी पाण्याची योजना करता येईल. तुम्हालाही त्याचा फायदा होईल, निगोटवाडीलाही त्याचा फायदा होईल आणि ही सगळी कामं त्या ठिकाणी करायची ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणखीन 2 बंधाऱ्यासाठी त्या ठिकाणी मंजुरीला टाकलेले आहेत आणि हे सगळं काम आपल्याला भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करायचं. मी या निमित्ताने तुम्हाला नेहमी एवढंच सांगेन, ज्याचा निलेश स्वामींनी उल्लेख केला की मागची जिल्हा परिषदची निवडणूक झाली त्यावेळेला अरुणा काकेंना तुम्ही चांगलं मताधिक्य दिलं. त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या, त्यांनी भरपूर काम या भागामध्ये केलं. त्याच्यानंतर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही मताचा जोरदार पाठिंबा मला दिला. आज मी पुन्हा एकदा 8व्यांदा आमदार झाल्याच्या नंतर आज नुसती छोटी छोटी कामं नाही तर आज आपल्याकडे ST डेपो झाला, आपलं मंचाचं 100 खाटांचं हॉस्पिटल झालं. आता इथं तांबडेमळ्याचे तिथं एक बांधकाम चालू आहे, पाहिलं असेल तुम्ही, तिथं आणखीन 100 खाटांचं हॉस्पिटलचं काम आपलं चालू आहे आणि बाकीच्या अशा कित्येक योजना की या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये बदल कसा घडवून आणायचा ते आपण ठरवलेलं आहे आणि बाकी कशाचाही जास्त हिशोब न करता आम्ही ही कामं करत आलो आणि भविष्य काळामध्ये देखील करत राहणार आहोत. फक्त तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा हा
वर्षाचा माझी आमदारकी अजून शाबूत आहे. त्यामुळं केंद्र सरकारचा पैसा असू द्या, राज्य सरकारचा पैसा असू द्या, जिल्हा परिषदचा पैसा असू द्या, DPDCचा पैसा असू द्या, या सगळ्या निधीमधून प्रत्येक गावाला काही ना काहीतरी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचं काम आपण भविष्यामध्ये करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण आता इथं मागणी झाली की आम्हाला काय वॉल कंपाऊंड अर्धच झालं, अर्ध राहील. आम्ही अर्ध काही सोडत नसतो, आम्ही करतो ते पुरंच करतो. राहिलंय ते उरलेलं पूर्ण करायचं काम आपण त्या ठिकाणी करू. तुम्हाला जसं गेट पाहिजे तसं गेट पण त्या ठिकाणी करू. आणि बाकी आणखी कुठं 3-4 घर आहेत म्हणे शेट्यामळ्यामध्ये, तर तिथेही काय काम आहे ते करू. पण आता उद्याच्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. 4-8 दिवसात कधी पण जाहीर होते. आणि त्यावेळेला जशी आज आपण देशाच्या सत्तेमध्ये सहभागी आहोत, राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी आहोत, तसं जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आपला झेंडा लागला पाहिजे आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा आपला झेंडा लागला पाहिजे. आणि हे काम तुम्ही सगळे लहान थोर तरुण सगळ्यांनी, महिला, तुम्ही सगळ्यांनी हे काम केलं पाहिजे. ते तुम्ही या पूर्व काळामध्ये करून दाखवलं. भविष्य काळात सुद्धा हे काम तुम्ही करून दाखवाल, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आज हा छोटासा का होईना पण कार्यक्रम झाला, तुमच्यापर्यंत यायला संधी मिळाली. राजकीय पदांच्या बाबतीत आम्ही शेवाळवाडीला कधीच दत्तशेठ काही कमी पडू दिलं नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी, गाव लहान असलं, लोकसंख्या कमी असली तरी संधी देण्याचं काम केलेलं आहे. उद्या आणखीन नवीन कार्यकर्ते पुढे आले तर त्या नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी आपल्याला देता येईल. एवढंच मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो. आणि आजचं अंगणवाडीच्या इमारतीचं उद्घाटन आणि स्मार्ट शाळेचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.